मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा घटक आहे. या शेतीतूनच आपल्याला शरीर वाढीसाठी आणि आरोग्यासाठी पोषक असं अन्नधान्य, फळं, भाजीपाला मिळतो. या विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून कृषी विद्यापीठांकडून मार्गदर्शन मिळतं. कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करून येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी या उद्देशाने दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हे विद्यापीठ त्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत शेतकऱ्याच्या कृषीविषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन करत आहे. या विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. त्यानिमित्ताने या विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्याकडून. 18 मे 2021ला आम्ही या विद्यापीठाच्या 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. म्हणजे 18 मे 1972 साली या विद्यापीठाची स्थापना झाली आणि आता आम्ही 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. विशेषतः या विद्यापीठाचा मी विद्यार्थी असल्यामुळे मला आणखीन मोठा अभिमान, कारण या विद्यापीठाच्या सुरुवातीचे जे व्हाईस चान्सलर होते डॉक्टर MS पवार साहेब, त्या काळामध्ये मी विद्यार्थी झालो. डॉक्टर SV चव्हाण, डॉक्टर PV साळवी हे पण मी डिग्री घेईपर्यंत आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि त्यानंतरचे डॉक्टर कद्रेकर आणि डॉक्टर AG सावंत हे मला डायरेक्टली टीचर म्हणून होते. आणि म्हणजे या सगळ्या मोठ्या लोकांनी या विद्यापीठाची जो पायाभरणी केलेली आहे खऱ्या अर्थाने, त्याच विद्यापीठाचा मी आज हे विद्यापीठ 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना कुलगुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या विद्यापीठामध्ये मी ज्या वेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस फक्त कृषी आणि वेटरनरी या 2च शाखा होत्या. आज वेटरनरीची सेपरेट युनिव्हर्सिटी झाल्यामुळे ती वेगळ्या विद्यापीठात आहे. परंतु या विद्यापीठामध्ये आज कृषी, उद्यान, कृषी तकनिकी, फॉरेस्ट्री म्हणजे वनशास्त्र अशा वेगवेगळ्या फॅकल्टीज आणि फिशरीज या इथे वेगळ्या ठिकाणी चालू आहेत. त्याचे प्रत्येक या फॅकल्टीचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत आणि ते कॉलेजेस आज फार चांगल्या रीतीने काम करत आहेत. या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कृषी विद्यापीठाने भरपूर प्रगती केली. सुरुवातीला फक्त कृषी आणखीन म्हणजे ॲग्रिकल्चर आणि वेटनरी सायन्सची कॉलेजेस आपल्याकडे होती. आता वेटरनरी कॉलेज स्वतंत्र युनिव्हर्सिटी झाल्यामुळे आपल्या विद्यापीठातून बाहेर गेलं. परंतु ॲग्रिकल्चर बरोबर हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री या विषयाची सुद्धा वेगवेगळी कॉलेजेस आमच्याकडे स्थापन झालेली आहेत. त्यानंतर रोह्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचं एक PG स्कूल झालेलं आहे. या सगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या डिग्र्या आमच्याकडे दिल्या जातात आणि त्याचं महत्त्व आम्हाला चांगलं समजलेलं आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीनं जंगलाचं महत्त्व खूप मोठं आहे. इमारती, लाकूड, मध, डिंक यासारख्या कितीतरी गोष्टी जंगलातून मिळतात. विविध प्रकारच्या वनस्पतींच्या जाती, प्रजाती इथं भरपूर पाहावयास मिळतात. अशा प्रकारची जैवविविधता कोकणासारख्या प्रदेशातही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या जंगलातून डोंगर उतारावर होणारा बांबू हा कोणतीही मेहनत न करता नैसर्गिकरित्या वाढतो. हा बांबू व्यावसायिक दृष्टिकोनातून रोजगारातील एक महत्त्वाचं माध्यम ठरू शकतो. त्यामुळे कृषी विभाग आणि वन खात्याच्या मदतीने या पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होत आहेत. आमच्या विद्यापीठामध्ये फॉरेस्ट्रीचं कॉलेजसुद्धा चालू झालेलं आहे. आमच्या विद्यापीठाचे जे ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट्स आहेत, म्हणजे ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच मुंबई, बृहन्मुंबई असे सगळ्या या डिस्ट्रिक्टमध्ये फॉरेस्ट हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून फॉरेस्ट्री कॉलेजचं आमच्या विद्यापीठामध्ये फार मोठं महत्त्व आहे. आणि आम्हाला अभिमान वाटतो की संपूर्ण देशामधलं फॉरेस्ट्रीचं हे एकमेव कॉलेज आहे की ज्याच्याकडे स्वतःचं फॉरेस्ट आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत नॅचरली डेव्हलप्ड एक मोठं फॉरेस्ट विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी इथे उपलब्ध आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या विद्यापीठाचं फॉरेस्ट्री कॉलेज याला विशेष महत्त्व आहे. फॉरेस्ट्रीच्या अधिकारामध्ये असलेल्या जे काही महत्त्वाचे क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये बांबू हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि कोकणातला माणगा हा अतिशय फेमस आहे. त्याचबरोबर मेस ही सुद्धा बांबूची व्हरायटी या ठिकाणी चांगल्या रीतीने येते. या बांबूचा उपयोग कसा करावा याच्याबद्दलचं चांगलं मोठं प्रोजेक्ट आमच्याकडे कार्यरत आहे. आणि अलीकडेच बांबूचा एक संपूर्ण उपलब्धी असलेला वर्कशॉप आम्ही चालू केलेला आहे. त्या वर्कशॉपच्या अंडर एक अगरबत्तीचा छोटा खाणी कारखाना, म्हणजे आजपर्यंत अगरबत्तीस लागणाऱ्या बांबूच्या ज्या काड्या असतात त्या परदेशामधून करोडो रुपयाच्या इम्पोर्ट होत असत. आज आम्ही ह्या काड्या तयार करण्याचं तंत्रज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि त्याच्यापासून बनवल्या जाणाऱ्या अगरबत्त्याची छोटेखानी युनिट्स आम्ही RKVOI च्या मदतीने जवळजवळ आमच्या सर्व ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट्समध्ये कमीत कमी 10 युनिट्स आम्ही यावर्षी चालू करण्याचं प्रयोजन ठेवलेलं आहे. शेतीबरोबर शेततळ्यातील मत्स्य संवर्धन अनेक शेतकरी करतात. सुधारित तंत्रज्ञानामुळे स्वतंत्ररित्याही हा व्यवसाय केला जातो. कोकणाचा विचार केला तर शेती आणि मासेमारी हे फार पूर्वीपासून चालत आलेले इथले प्रमुख व्यवसाय. इथे असलेला समुद्र किनारा, समुद्राला जोडणाऱ्या खाड्या, लहान मोठ्या दऱ्या, त्यामुळे इथे मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तलावाचं क्षेत्र मोठं असल्यामुळं गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय केला जातो. त्यामुळे मत्स्योत्पादन वाढीस पोषक असं तंत्रज्ञान या विद्यापीठाच्या मत्स्यविद्या शाखेकडून विकसित करून ते या व्यावसायिकांपर्यंत पोहोचवलं जातं. मत्स्य संवर्धनाबरोबर कोकणात खेकडा पालनालाही भरपूर वाव आहे. स्थानिक पातळीवर खेकड्यांच्या अनेक जाती इथं आढळून येतात. निमखाऱ्या पाण्यात किंवा खाड्यांमध्येही त्याचं संवर्धन करता येतं. बाजारपेठेतही खेकड्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे खेकडा पालनासारखा एक वेगळा मार्ग सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी निवडू शकतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला असलेले हे 5 ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट आमचे आहेत. आणि त्या सगळ्यांना मिळून जवळजवळ 720 किलोमीटरची लांब समुद्र किनारपट्टी आम्हाला उपलब्ध झालेली आहे. आणि या किनारपट्टीच्या ठिकाणी असलेले जे म्हणजे मच्छीमार आहेत किंवा मच्छीमाराचा उद्योग करणारे जी शेतकरी बंधू आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे फिशरीजचंच कॉलेजसुद्धा आहे.
या फिशरीजच्या अंडर आम्ही फिशरीज टेक्नॉलॉजीचं एक सेपरेट डिप्लोमा कोर्स चालू केलेला आहे. त्याची फिशरी टेक्नॉलॉजीचं सेपरेट स्कूलसुद्धा शिरगावमध्ये आम्ही डेव्हलप केलेलं आहे आणि ते डिप्लोमा देतात फिशरीज टेक्नॉलॉजीचा. फिशरीजच्या उपक्रमामध्ये सध्याच्या काही ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोळंबीच्या बीज उत्पादन, नंतर वेगवेगळ्या गोड्या पाण्यातले जे मासे आहेत त्या मासे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कार्प, रोहू, कतला किंवा तिलापिया किंवा पँगॅशियस या जातीच्या माशांचं बीज उत्पादन करण्याचे प्रकल्प आम्ही चालू केलेले आहेत. त्यापैकी मोठा प्रकल्प हा आमच्या मुळद्या कॅम्पसवरती आहे आणि यावर्षी आमचा अशा प्रकारचा उपक्रम आहे की सर्वसाधारणपणे छोट्या शेतकऱ्यांच्या पॉन्डसाठी जेवढं काही बी लागेल, सीड्स लागतील फिशचे, ते सर्व फिश सीड्स आम्ही यावर्षी आमच्या मुळद्याच्या प्रकल्पातून डिस्ट्रीब्यूट करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. फिशरी कॉलेजच्या वेगवेगळ्या रिसर्च प्रकल्पामध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प आमच्या वैज्ञानिकांनी जो हाती घेतलेला आहे तो म्हणजे मड क्रॅब फॅटनिंग. मड क्रॅब ही प्रजाती बंद डब्यामध्ये वाढवली जाते. नॅचरल एन्व्हायरमेंटहून खेकड्याची पिल्लं आम्ही गोळा करतो आणि त्यांना बंद डब्यामध्ये हळूहळू वाढवतो आणि साधारणपणे 6-7 महिन्याच्या कालावधीनंतर त्या खेकड्यांची साईज जर 1 kgच्या वरती गेली तर त्या एका खेकड्याची किंमत जवळजवळ 1500-1600 रुपयापर्यंत मिळते. आणि म्हणून हे खेकडे पाळण्याचा जो उपक्रम आहे हा शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याचा उपक्रम आहे आणि त्याचा संपूर्ण तंत्रज्ञान आम्ही तयार करत आहोत. जमिनीच्या प्रकारानुसार विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित करून त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्र करीत असतात. कोकणातील हलक्या, भारी, पाणथळ आणि खारपट अशा प्रकारच्या जमिनीतूनही शेतकऱ्यांना हेक्टरी भाताचं चांगलं उत्पादन मिळतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कर्जत आणि शिरगाव येथील भात संशोधन केंद्र भात पिकात उत्तम कार्य करत आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत चारही डिस्ट्रिक्टमध्ये विखुरलेले आमचे जवळजवळ 16 रिसर्च सेंटर आहेत. सर्वच रिसर्च सेंटर आपापल्या परीने आणि त्यांना दिलेल्या उपक्रमाच्या कामांवरती चांगलं काम करत आहेत. पण काही विशेष गोष्टी जर आम्हाला सांगायच्या असतील तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगू की आमचं कर्जतचं राईस रिसर्च सेंटर आहे ते 100 वर्षापेक्षा जास्त दिवसाचं जुनं सेंटर आहे. ब्रिटिशांच्या काळात तयार झालेलं हे सेंटर आज आमच्या ताब्यात आहे आणि ते भातावरती उत्तम काम करत आहे. आज विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या जाती रिलीज केलेल्या आहेत. त्यातल्या बहुतांशी जाती या कर्जत सेंटरवरून आलेल्या आहेत. मग त्यापैकी पहिल्यांदा ड्वार्फ व्हरायटीज, नंतर लवकर येणारी, उशिरा येणारी, तसेच काही बोल्ड व्हरायटीज, काही फाईन व्हरायटीज, काही सेंटेड व्हरायटीज, काही कलर्ड व्हरायटीज म्हणजे फोर्टिफाईड व्हरायटीज असतील न्यूट्रिएंट्सचे अशा लाल व्हरायट्या काही आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाताच्या व्हरायट्या ह्या कर्जत सेंटरवरून प्रामुख्याने रिलीज केलेल्या आहेत. पण त्याचबरोबर बऱ्याच वर्षापासून एक दुसरं छोटंसं रिसर्च सेंटर शिरगावमध्ये राईस रिसर्च करत होतं. जसं कर्जत नावाने पुढे आलेल्या सगळ्या ज्या सेरीज व्हरायटी आहेत त्या कर्जतमधून येतात, तशाच सह्याद्री नावाने येणाऱ्या काही व्हरायटीज ज्या आहेत त्या किंवा रत्नागिरी म्हणून सेरीजने ज्या व्हरायटी येतात त्या शिरगावमधून होतात.
काही हायब्रिड व्हरायटी आमच्या भाताच्या रिलीज झालेल्या आहेत. अ, अ, त्या म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये हायब्रिड भाताच्या व्हरायट्या रिलीज करण्याचं काम फक्त आमच्या विद्यापीठानेच केलेलं आहे आणि ती फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कोकणातल्या जमिनी आंबा, काजू, नारळ, फणस या फळपिकांसाठी योग्य आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना या पिकापासून चांगलं उत्पादन घेता यावं यासाठी विद्यापीठाचं वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचं मार्गदर्शन मिळतं. नारळासारख्या पिकावर रत्नागिरी येथील भाट्ये नारळ संशोधन केंद्र कार्य करीत आहे. विद्यापीठाची जी रिसर्च सेंटर आहे त्यामध्ये हॉर्टिकल्चरची काही सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. विशेषतः वेंगुर्ल्यामध्ये आंबा, काजू यासाठी स्वतंत्र किंवा आणखीन लेसर इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप्ससाठी जे काही काम चालू आहे ते सगळं वेंगुर्ल्यामध्ये चालू आहे आणि ते इतक्या चांगल्या रीतीने डेव्हलप झालेलं रिसर्च सेंटर आहे की मोठमोठ्या लोकांनी तिथे गेल्यानंतर असे उद्गार काढले की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये असं एक तरी रिसर्च सेंटर असावं. तशाच प्रकारचं सेंटर रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरती भाटिया या गावात आहे आणि त्या ठिकाणी आमचं दुसरं महत्त्वाचं क्रॉप म्हणजे नारळ याच्यावरती रिसर्च होतो. भरपूर रिसर्च तिथे वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये झालेला आहे. बाणवलीसारख्या नारळाची तिथे रोपं मिळतात. त्याचबरोबर आमच्या त्या रिसर्च सेंटरने तयार केलेली प्रताप ही व्हरायटी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. ड्वार्फ व्हरायटीज T/D किंवा येलो ड्वार्फ ह्यासुद्धा व्हरायटीच्या रोपांची भरपूर डिमांड असते आमच्याकडे आणि आम्ही ती फुलफिल करायचा प्रयत्न करतो. हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या केवळ शेतीवर अवलंबून राहणं आज शक्य नाही. कोकणातल्या भातशेतीबाबतही हेच म्हणता येईल. इथला शेतकरी नोकरीला प्राधान्य देऊ लागला आणि शेती दुर्लक्षित झाली. पडीक झालेल्या या जमिनीतून पुन्हा भातशेती फुलावी म्हणून विद्यापीठानं एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. पूर्वीच्या काळामध्ये शेतीवरती संपूर्णपणे अवलंबून राहणं कठीण होतं म्हणून आमचे सगळे कोकणस्थ लोक जवळपासच्या शहरामध्ये अर्निंगसाठी गेले आणि आज अशी परिस्थिती आहे की बरेचसे चाकरमणी आमचे जवळपासच्या शहरामध्ये आहेत आणि त्यामुळे हळूहळू भात शेती की जी तशी म्हटली तर जास्त प्रॉफिटेबल नाही आहे ती थोडी निग्लेक्ट झाली आणि प्रत्येक गावामध्ये बरीचशी भाताची खाचरं खाली पडायला लागली. हे पाहिल्यानंतर आम्ही असा उपक्रम सुरू केला की ज्याला आम्ही नाव दिलं 100% भात शेती. एखादं गाव आम्ही पहिल्यांदा जर ॲडॉप्ट केलं तर त्या गावामध्ये असलेली संपूर्ण भाताची खाचरं प्रत्येक वर्षी भाताखाली आणायची आणि ते आणण्यासाठी त्या गावकऱ्यांना उद्युक्त करायचं हा तो उपक्रम. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही कुडावळे गावात केली आणि आता हळूहळू जवळपासच्या गावामध्ये आम्ही याचे प्रयत्न करायला सुरुवात केली. हापूस आंबा ही कोकणाची खरी ओळख. आपल्या अवीट गोडीमुळे परदेशातही या फळाला मोठी मागणी आहे. या फळापासून बनणाऱ्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांनाही भरपूर मागणी असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं फळपीक. त्यामुळे कोकणात हापूस आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. हापूस आंबा हा आमचा फळांचा राजा कोकणातला आणि त्यामुळे हापूस आंब्याची लागवड ही सगळीकडेच झालेली आहे. त्याचं GI सुद्धा विद्यापीठाने आता काही शेतकऱ्यांच्या मदतीने घेतलेलं आहे. 100 वर्षापेक्षा जास्त वयाचं हापूसचं ओरिजिनल झाड आमच्या शिरगाव केंद्रावरती आजही आहे आणि त्याचं संगोपन आम्ही आजही करत आहोत. हापूस आंबा हा समुद्र किनाऱ्यापासूनचा 10 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये चांगला येतो असं म्हटलं जातं.
आणि त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये आमचा ट्रॅडिशनल हापूस हा मोठ्या प्रमाणात आहे. पण खऱ्या अर्थाने आमचा हॉर्टिकल्चर तेव्हा समृद्ध झालं ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने कोकणामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणली आणि त्या एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमच्या खाली आंबा आणि काजूची लागवड करण्यासाठी पैसे देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आज संपूर्ण कोकणामध्ये आंबा आणि काजू हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि जेवढी हॉर्टिकल्चरची जमीन ज्यादातर जी आपल्याकडे उपलब्ध होती ती आज आंबा आणि काजू या पिकांच्या खाली आलेली आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करून पिकांची लागवड पद्धती, तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं कार्य विद्यापीठ करत आहेच, शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्न केले जातात. वेंगुर्ल्याच्या काजू संशोधन केंद्राचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाने आजपर्यंत वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 9 अशा नवीन 9 व्हरायट्या रिलीज केलेल्या आहेत. वेंगुर्ला 4 ही व्हरायटी आहे, ती सर्वत्र पसरलेली आहे. ती इतकी प्रसिद्ध झाली की आपल्या फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी काजू मोठ्या प्रमाणात होतो त्या ठिकाणी आमची वेंगुर्ला 4 ही गेलेली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे यील्ड देते आहे. 4 नंतरच्या सगळ्याच व्हरायट्या 4 पेक्षा सुद्धा काही चांगल्या आहेत. विशेषतः वेंगुर्ला 9 ही व्हरायटी जी आहे तिचा काजूचा बीचा साईज सगळ्यात जास्त मोठा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पोर्ट्स आणि रिलेटेड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी विद्यापीठामध्ये प्रामुख्याने घेतल्या जातात. विद्यापीठाकडे सुंदर वेल एस्टॅब्लिश्ड मैदान आहे. त्या मैदानावरती आम्ही ऑल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजच्या स्पर्धासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या फॅसिलिटीज हे उपलब्ध असं ते मैदान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जे नवनवीन तंत्रज्ञान आहे त्याचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी शेतकऱ्यांना यामुळे मिळणार आहे. विद्यापीठाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष जरी असलं तरी बराचसा काळ हा कोविडच्या दुसऱ्या वेव्हमध्ये गेला आणि त्यामुळे आम्ही काही मोठे शेतकऱ्यांसाठी उपक्रम हाती घेऊ शकलो नाही. परंतु सुदैवाने आता कोविडची परिस्थिती निवळलेली आहे. सगळे रिस्ट्रिक्शन शिथिल होत आहेत. याच कारणामुळे येत्या फेब्रुवारीमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा मेळा ऑर्गनाईज करत आहोत आणि या मेळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आम्ही रिसेंट काही वर्षामध्ये दिलेल्या आहेत त्यांचं प्रदर्शन किंवा डेमॉन्स्ट्रेशन्स आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे संपूर्ण प्रयत्न करू आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही या मेळ्यासाठी जाहीर निमंत्रण देत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता ही येत्या 18 मे 2022 साली होईल. त्या उपलक्षाने आम्ही मोठा प्रोग्राम त्या दिवशी ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या 50 वर्षात ज्या ज्या लोकांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी हातभार लावला, ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही आदर्श म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला, या सर्व शेतकऱ्यांना, सायंटिस्टना आणि एक्सटेन्शन वर्कर्सना आम्ही सन्मानित करण्याचे उपक्रम हाती घेतलेला आहे. या सर्वांना आम्ही या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 मे 2022 रोजी सन्मानित करणार आहोत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि पालघर हे जिल्हे येतात.
या प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. तिथल्या जमिनीची सुपीकता, जलधारण शक्ती, पडणारा पाऊस, हवामान यानुसार पीक पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. भात संशोधन, फळ संशोधन, वन संवर्धन आणि मत्स्य संशोधन यामुळे समृद्धतेकडे जाणारं कोकण आपल्याला पाहावयास मिळतं आहे.